मुलांनो, जीवनात सगळं बदलतं, पण एक नातं असं आहे जे कधीच बदलत नाही. जा गं तू, नाही आहे वेळ माझ्याकडे, का बोर करतेस? मी आता ना मित्रांबरोबर बिझी आहे, नाही आहे वेळ मला तुझं सगळं ऐकून घेण्यासाठी. असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा लक्षात घ्या मुलांनो, की जीवन हा एक प्रवास असतो. तिथे प्रत्येक वळणावर तुम्हाला नवे लोक भेटतील, काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, तुमच्याबरोबर हसतील, खेळतील, सिक्रेट्स शेअर करतील आणि मग तुम्ही त्यांना बेस्ट फ्रेंडचा टॅग लावाल. त्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की हे आयुष्यभराचं नातं आहे, हे टिकणार आहे खूप. पण काळ जसजसा पुढे सरकेल ना मित्रांनो, तसतशी शाळा संपते, कॉलेज बदलतं, रोज रोज भेटणारे मित्र जे असतात ते फक्त आठवणीत राहतात. त्यांचे मेसेजेस कमी होतात, काही जणांचं तर फोन येणंही बंद होतं आणि एक दिवस कळतं की आपण खूप पुढे आलो आहे आणि आता मित्र फक्त आठवणीत राहिलेत. मुलांनो, हेच आयुष्याचं सत्य आहे. मित्र बदलतात, परिस्थिती बदलते, पण नातीही बदलतात का? तर या आयुष्यातल्या सगळ्या नात्यांमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची असते, की या बदलांमध्ये एक नातं शांतपणाने, निस्वार्थपणे उभं असतं. कोणतं असतं ते नातं? तर ते असतं आईवडिलांचं. लक्षात घ्या मित्रांनो, मुलांनो, की तुम्ही जेव्हा पहिलं पाऊल टाकलं ना, तेव्हा तुमच्या मागे समर्थपणे कोण उभं होतं? तर ते होते आई-बाबा. जेव्हा तुम्ही पडलात, रडलात, तेव्हा तुम्हाला उचलायला कोण आलं होतं? आई-बाबाच. तुम्ही हट्ट करत होतात आणि घरात पैसे नव्हते, तरीही कसं तरी करून ते आवडतं खेळणं आणून देणारं कोण होतं? तर ते आई-बाबाच होते, होय ना? तुमच्या छोट्या छोट्या स्वप्नांसाठी त्यांनी त्यांच्या मोठ्या इच्छांवरती पाणी सोडलं, त्याचा त्याग केला. तुम्हाला कधी जाणवतं आहे का की तुमच्या चेहऱ्यावर एक हसू उमलावं म्हणून त्यांनी किती त्याग केला? आणि आज तुम्ही इतके मोठे झालात की खूप बिझी आहे मी. मित्रांसोबत तुम्ही तासनतास बोलू शकता, तेवढा वेळ असतो, पण आईबाबांसाठी 5 मिनिटंसुद्धा नाही. ते बोलायला येतात आणि तुम्ही म्हणता, आता नाही, नंतर बोलू. तो नंतर मित्रांनो कधीच उगवत नाही. एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यामध्ये की जेव्हा तुमच्या फोनमध्ये तुमच्या आईवडिलांचे कॉन्टॅक्ट्स असतील, पण ज्यांच्याशी बोलायचं आहे तेच नसतील. मग काय उरेल? तर फक्त पश्चाताप. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपण मित्र हवेतच, पण आईवडील हे फक्त नातं नाही आहे, तर तुमचं आयुष्य आहे. वेळ द्या, त्यांना ऐकून घ्या, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, हसा. कारण शेवटी जीवनामध्ये सगळं बदलतं. मित्र बदलतात, वेळ बदलतो, लोक बदलतात, पण एक गोष्ट जी कधीच बदलत नाही, ती असते आईवडिलांच्या प्रेमाच्या नात्याची गोष्ट. धन्यवाद.